एवढं जास्त बिल बघितलं का डोक्यालाच हात लावायची बारी येते. तर तुम्हाला मी पुढे सांगेनच किती बिल झालं ते. तर आम्ही गेलो होतो डीमार्टला आणि ह्या वेळेस ना डीमार्टला आम्ही 2-3 महिन्यानंतर गेलो आणि भरपूर काही सामान आणायचं होतं, म्हणजे सगळं काही संपलं होतं. आणि मी ना डाएटवरती असो, मग मी माझ्यासाठी ना हे चोको क्रंच ओट्स आणले, जे की खूप जास्त हेल्दी आहे. त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स असतात. आणि बाथरूमसाठी 3 in 1चं मी लिक्विड आणलं होतं आणि सरसोचं तेल आणलं होतं, जे की सर्दीमध्ये ना मला खूप जास्त आवडतं. त्यानंतर माझ्यासाठी ना इमलीचे चॉकलेट आणली होती, ही पीनट बटर आणलं होतं. म्हणजे की अनहेल्दी मी काहीच आणलं नव्हतं. फक्त 1-2 चॉकलेट्सच घेतले, ते पण बुकू खूप हट्ट करत होता. सगळं काही गोष्टी मी हेल्दी घेतल्या होत्या. डीमार्टमध्ये सामान घेताना काहीच वाटत नाही, पण घरी आल्यानंतर समजतं की अरे बापरे, आपण किती काय काय घेतलंय आणि हे सगळं ठेवायचं हे खूप मोठं टास्क असतो. तर सगळं काही मी डब्यामध्ये भरून घेतलं आणि उरलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना, ती मी ह्या टिपाड्यामध्ये भरते. आणि माझं पिल्लू किती मदत करतोय बघा माझी. तर डबे पण वरती ठेवायला त्याने माझी खूप मदत केली, खूप मदत करतं माझं पिल्लू. त्यानंतर ना घरात खूप जास्त पसारा झाला होता, बघा किती झालाय. तर हे सगळं भरून ठेवायला आणि साफ करायला मला 1 तास गेला. त्यानंतर इथं मी माझी कामं करते आणि माझ्या पिल्लूने काय केलं, काय लपवलं याआधी तर मला सांगत नव्हतं, पण नंतर मी त्याला बोलले की मी तुला काहीच बोलणार नाही, सांग पटकन. तर डीमार्टला ना 2-3 महिन्यानंतर गेलो होतो, त्यामुळे ना सगळ्या काही वस्तू आणायच्या होत्या, म्हणजे छोट्या मोठ्या सगळं आणायचं होतं. त्यामुळे ना बिल खूप जास्त झालं होतं. तुम्ही बघू शकता की बिल किती झालं. डीमार्टला गेलं का 4-5 हजार बिल होतच, म्हणजे आम्ही 2 महिन्यातून जातो, पण असं काही फालतू गोष्टी घेत नाही. जे लागतं ते तर घ्यावंच लागतं आणि खूप जास्त महागाई झाली इकडं, तर खूप जास्त महाग आहे सगळं.